गोल बिल्डिंग। नमस्कार, संविधान वार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत। सहवासातील आठवले या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा झाला। हे पुस्तक माननीय प्रवीण मोरे जे रामदासजी आठवले यांचे स्वीय सचिव आहे, तसेच त्यांच्याकडेच सचिवाचं काम करत असलेले चंद्रमणी जाधव या दोघांनी लिहिलेले आणि प्रकाशित केलेले आहे। या कार्यक्रमाच्या सोहळ्याला माननीय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुद्धा ते होते। त्यासोबतच छगन भुजबळ, प्रवीण दरेकर यांनी सुद्धा हजेरी लावली। या कार्यक्रमाच्या वेळेस मुख्य पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि या कार्यक्रमाचं मनोगत माननीय प्रवीण मोरे तसेच चंद्रमणी जाधव यांनी दिले। त्यांनी हे पुस्तक का आणि कशासाठी लिहिले, त्याचे ते किती खंड तयार करू इच्छितात, यामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं रामदासजी आठवले यांचा सहवास त्यांना लाभलेला आहे आणि त्यांचं काम करण्याची पद्धती कशी आहे आणि बऱ्याच लोकांनी या पुस्तक लिहिण्यासाठी त्यांची जी काही मदत केलेली आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाच्या वेळी छगन भुजबळ, माननीय सुशीलकुमार शिंदे, प्रवीण दरेकर आणि इतर सर्व मान्यवरांनी आपापलं मनोगत व्यक्त केलं। आंबेडकरी साहित्य हे भारतीय परिवर्तन चळवळीच्या सर्व अर्थाने भरलेलं असं साहित्य आहे आणि या साहित्यामध्ये एक जी कमतरता होती ती संघर्ष नायक म्हणून आपल्या सगळ्यांच्या आवडीचे रामदासजी आठवले साहेब यांनी केलेल्या कष्टांना, यांनी केलेल्या योगदानाला संपूर्ण न्याय मिळावा यासाठी प्रवीण सर आणि आम्ही दोघांनी मिळून सहवासातले आठवले याचे कमीत कमी 10 खंड करायचं या उद्देशाने हा पहिला खंड आम्ही प्रयत्न केलेला आहे। पहिला खंड झाल्यानंतर माझ्याकडे सगळ्यात पहिल्या ज्या तक्रारी आल्या, आमचं त्याच्यामध्ये नाव का नाही, तर हा जो प्रश्न आहे हा सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे की आम्ही त्यात का नाही। हा प्रश्न त्याचं उत्तर हे आहे की पुढे येणारे जे खंड आहेत त्या सगळ्यामध्ये आम्ही त्या सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, तेव्हा कृपया कुणी नाराज होऊ नये। या निमित्ताने आंबेडकरी साहित्यामध्ये एका मोठ्या खंडाची 700 पानाचा खंड आहे जो तुम्हाला विक्रीसाठी बाहेर उपलब्ध आहे, तो तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल साहेबांचं योगदान हे या खंडापुरतं मर्यादित नाही। असे अमर्याद खंड जरी आपण काढले तरी त्यांच्या कहाण्या, त्यांची गोष्ट सांगणारे अनेक कार्यकर्ते, अनेक नेते, त्यांच्यावर जीव टाकणारे लोक हे उपलब्ध आहेत। त्या सगळ्यांना मानाचा जयभीम करून पुस्तक प्रकाशन झालं की नंतर तुम्हाला तो उपलब्ध आहे। आजच्या दिवसासाठी आपण 20% त्याच्यामध्ये सवलत ठेवलेली आहे। 500 रुपयाचा ग्रंथ हा 400 रुपयाला तुम्हाला मिळेल। याच्या पुढे प्रवीण सर आपली भूमिका म्हणतात। सर्वांना सविनय जय भीम। हा जो एकूणच पुस्तकाचा प्रवास आहे, चंद्रमणी जाधव यांनी नमूद केलं ते किमान 5-6 वर्ष आम्ही स्वतः आठवले साहेबांच्या सहवासात आल्यापासून, म्हणजे तसं आम्हा दोघांनाही जवळजवळ 13-14 वर्ष झालेली आहेत। परंतु जेव्हा आम्ही म्हणजे हे पुस्तक तसं म्हणायला गेलं तर त्याचं लेखन आणि संपादन जरी आम्ही केलं असलं दोघांनी, तरी मला असं वाटतंय या सभागृहात बसलेल्या त्या प्रत्येक माणसाचं ते पुस्तक आहे। कारण की एवढ्या मोठ्या नेत्याचा सहवास रोज त्यांच्याबरोबर असणं आणि ते शब्दबद्ध झालं पाहिजे, कारण की आपल्या चळवळीचा एक मोठा इतिहास आहे आणि त्या चळवळीचे शिलेदार म्हणून आपण सर्वच लोक सन्माननीय आठवले साहेबांना पाहतो आणि म्हणून हा इतिहास डॉक्युमेंट व्हावा, त्यामध्ये घडलेले प्रसंग यावे, त्या प्रामाणिक हेतूनं हे पुस्तक आम्ही लेखन आणि संपादन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला। मी ज्या पद्धतीने म्हणालो, हे पुस्तकावर लेखक आणि संपादन म्हणून
जरी चंद्रमणी जाधव आणि प्रवीण मोरेचं नाव असेल तरी मला असं वाटतंय कार्यकर्ता म्हणून त्याच्यामध्ये ज्या मुलाखती आहेत, ज्या ज्या मंडळींना सहवास लाभला त्या सहवासाबद्दल प्रत्यक्ष माहिती, मी रिसर्चचा विद्यार्थी असल्यामुळं फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो, प्रायमरी माहिती, प्रत्यक्ष माहिती, मला काय अनुभव आला अशा पद्धतीचा आहे. त्यामुळं हा जो सहवास आम्हाला लाभला आमचं भाग्य आहे. आमचं या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम करत असताना गोरगरीब माणसांच्या व्यथा आणि प्रश्न सोडवत असताना अनेक प्रसंगाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची जी संधी मिळाली ती डॉक्युमेंट करण्याचं काम फक्त आम्ही केलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक आपल्या सगळ्यांचं आहे. आठवले साहेबांच्या संदर्भामधली एवढी माहिती वेगवेगळ्या पातळीवर जमा होत आहे. आताही मला असं वाटतं की दुसऱ्या खंडात आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब हे हजर आहेत. आमचे मित्र माजी मंत्री अविनाशजी महातेकर साहेब, साहित्यिक शरदकुमार लिंबाळे, माननीय गौतम सोनवणे, माननीय पप्पू कागदे, माननीय सिद्धार्थ कासारे, आदरणीय डॉक्टर राहुल भोलेजी, उद्योजक मंदार भारते आणि अर्थातच केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आणि त्यांच्या भार्या सौभाग्यवती आठवले आणि सर्व बांधवांनो, भगिनी आणि माता. तर म्हणजे पुस्तक काय वाचलं नाही असे पुस्तक असावं. परंतु रामदासजीच्या आयुष्यातल्या काही घटना, काही गोष्टी लहानपणापासून चळवळीत भाग घेणं, त्याचबरोबर दलित पॅन्थरच्या माध्यमातून त्यांनी केलेलं काम, दिलेला लढा, मागासवर्गीय जे समाज असतात त्यांच्या नेत्यांना ते लढे द्यावेच लागतात, अडचणी सोसाव्या लागतात, त्रास सोसावा लागतो, सहज काहीही मिळत नाही. पण आज दुसऱ्यांदा मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आदराने पुन्हा एकदा आठवले साहेबांना घेण्यात आलेलं आहे. दुसऱ्यांदा आणि पुन्हा एकदा असं म्हटलं. त्यांना घेण्यात आलं. तिसऱ्या काहीतरी त्यांच्यामध्ये लोकप्रियता आहे, कर्तृत्व आहे, इतिहास आहे, धमक आहे, सचोटी आहे, म्हणून त्यांना आदराने तिथे बसवलं जात नाही. तसं त्यांनी आमच्याबरोबर सुद्धा काम केलं. मी मला वाटतं 92-93 मध्ये मी अगोदर रेव्हन्यू मिनिस्टर होतो आणि त्यानंतर पवार साहेब आले मुख्यमंत्री आणि मी 90 ते 95 आम्ही सगळे बरोबरच होतो आणि त्यावेळी बरोबर काम केलेलं आहे. अनेक लढ्याचे लढले. लढ्यातलं सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला या पुस्तकामध्ये तर वाचायला भेटणार आहेच. मला आठवतं मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा जो काही प्रयत्न झाला त्याच्यातून अनेक ठिकाणी आंदोलनं उभी राहिली आणि त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेंचा वाडा जो देशाला अर्पण करण्याचा कार्यक्रम झाला पुण्यामध्ये एसपी ग्राउंडवर फार मोठा 5 लाखाचा समुदाय असावा. राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा, गव्हर्नर अलेक्झांडर साहेब, मुख्यमंत्री शरद पवार आणि आम्ही दोघे मंत्री आम्ही तिथे होतो. आणि त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी एक मुखाने मागणी केली की आज महात्मा ज्योतिराव फुलेंचं घर जे आहे ते राष्ट्राला अर्पण करतो. पण आज
इथे जमलेले जे लाखो लोक आहेत त्यांची एकच मागणी आहे, ती म्हणजे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या. पवारसाहेबांनी सांगितलं ठीक आहे, करूया आपण. मला वाटतं नागपूरला आम्ही सगळे बसलो, रामदासजी होते, मी होतो, सहकारी सगळे मंत्री होते. पवारसाहेब सुद्धा म्हणाले की भुजबळ असं आहे की आपण हे जर केलं नाही तर हे कोण करणार. आणि एक मोठा महाराष्ट्रातला घटक जो आहे हा कायमचं हे दुःख जे आहे मनामध्ये ठेवणार. जे होईल ते होईल, सरकार येईल नाही तर जाईल. तर फार मोठा विरोध त्यावेळेला महाराष्ट्रातून होत होता, विशेषतः त्या भागातून होतो. मला बोलून शिवाजीराव देशमुख होते, अचानक मंत्री होते, सगळे मंत्री होते, आणि आम्ही ठरवलं की नाही आपण करायचं. आणि ते बरोबर केलं. 1 महिन्याच्या आत मला अजूनही आठवतं, काहीतरी संक्रांतीच्या मागचा पुढचा तो दिवस होता, 14 जानेवारी 1994. आणि त्या दिवशी बरोबर जे आहे तो कार्यक्रम आम्ही पार पाडला. अडचण झाली, पण या पाठीमागचं जे आहे वातावरण जे निर्माण झालं ते असंख्य दलित पॅंथरचे असतील, रिपब्लिकन पक्षाचे जे असतील लोक, कार्यकर्ते ज्यांनी आपल्या आयुष्याची होळी केली, आणि त्या सगळ्यांचं नेतृत्व ज्यांनी केलं त्याचं एक प्रमुख नेतृत्व जे आहे त्यांच्यापैकी रामदासजी होते. आणि आपण ते सगळं पाहिलं. आज हे लढे आमचे पण चालूच आहे. मी त्यांचा आभारी यासाठी आहे की ओबीसीच्या लढ्यामध्ये सुद्धा रामदासजी आठवले तेव्हापासून जे आहे ते अग्रेसर. मला हे सांगायला अजिबात लाज वाटत नाही. महात्मा ज्योतिराव फुले यांचा फोटो एखाद्या माळाच्या घरी नसेल, परंतु आमच्या दलित बांधवांच्या भगिनीचा लहानपणी म्हणजे झोपडपट्टी वजा चाळीमध्ये राहत होतो, तिथे आमचे बौद्ध बांधव सुद्धा होते. लग्न झाल्यानंतर लग्नात ते नवीन पद्धतीनं जे लग्न, तिथे सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, महात्मा ज्योतिराव फुले यांची प्रतिमा आणि भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा लहान लहान ठिकाणी सुद्धा. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विचार हा शाहू महाराजांनी जर पुढे नेला, बाबासाहेब आंबेडकरांनी तर कायद्यात रूपांतर करून टाकलं. आणि त्या सगळ्यांचं जे आहे त्या माझ्या दलित बांधवांनी आणि भगिनींनी जे आहे ते मोठं काम त्याच्यामध्ये केलेलं आहे. आज सुद्धा आम्ही अडचणीतून जातो. काय कुणाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाहीये. आमचं म्हणणं एवढंच आहे की आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही. आणि मी सगळीकडे सांगत असतो बाबांनो, आमच्या दलित बांधवांना, भगिनींना किंवा आदिवासींना आज आरक्षण मिळालं संविधानाने. त्यातले काही एसपी आहेत, कलेक्टर, कमिशनर, सेक्रेटरी झाले, परंतु आजही आमच्या या झोपडपट्ट्यांमधून तोच दलित बांधव राहतो आहे. अजूनही गरिबी कमी झाली नाही. आणि म्हणून हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही, तर त्या वर्गाला पुढे आणण्याचा कार्यक्रम आहे, समकक्ष आणण्याचा कार्यक्रम आहे तो. आणि तो ताबडतोब काही संपणारा कार्यक्रम नाही. ज्या पद्धतीने त्याला परत दाबण्याचा कार्यक्रम होता. अजूनही मानसिकता बदलत नाही. तोपर्यंत हे चालूच ठेवावं लागेल, लढाई चालू ठेवावं लागेल. रामदासजी आणि आमचे तर मित्र म्हणजे अगदी मैत्रीचे संबंध अतिशय, खरं सांगतो अतिशय. तसं म्हणजे तुम्हाला कसं तुमच्यावर वागतो मला नाही, पण आमच्यावर मी पाहिलेलं एकदम
निवडणुकीला पण आमच्याबरोबर असायचे. मग काय 5-50,000 रुपये काय जेवढे काय असतील काय सर्वांनी पवारसाहेबांनी आम्ही ते त्यांना दिले काय ताबडतोब कार्यकर्ते तिथे हजर. 1 मिनिटामध्ये त्यांच्या हातामध्ये 1 रुपया सुद्धा नाही का. त्याचा हा स्वभाव. आणखी एक गोष्ट सांग, आणि त्यांच्या बंगल्याचं नाव काय संविधान. मी हाऊसिंग मिनिस्टर होतो आणि त्याला म्हणतात टिटबिट प्लॉट्स म्हणजे लहान प्लॉट्स. आणि ते मग आम्ही कोणाला गरजू 100 मीटरचा 200 मीटरचा 250 मीटरचा आणि एक 250 मीटरचा प्लॉट होता. मी यांना बोलवलं, मला काय करायचं हे बाबा मग तुम्ही पैसे कुठे काय मला काय गरज आहे. जबरदस्तीने तो प्लॉट जो आहे आमच्या घरामध्ये मी टाकला. लहानपणापासून सवय आहे ना, कुठे आपल्या रस्त्यावर कुठे आपला कार्यकर्त्यांच्या घरी. अरे पण घर तर पाहिजे, फार मोठं नाही छोटं गाव आहे ना, तिथे कार्यकर्ते भेटतील, काम करता येईल. असा हा एवढा साधा मनुष्य आहे. संघर्ष नायक रामदास आठवले साहेब आगे बढ़ो. याला कधीच संपत्तीची हाव नाही आणि असणार सुद्धा नाही. आणि याची जी सगळी संपत्ती जी आहे ना ती तुम्ही बसलेल्या अशा कोट्यावधी लोक आहे अशा देशामध्ये आहे. आणि त्यामुळे जे आहे हे जे त्याचं काम लोक जे आठवतात, पुस्तकं काढतात, असं काही नाही की त्रास करण्यात झाला नाही. त्रास खूप कमी सुद्धा सांगतात. सौ दर्द छिपे है सीने में, सौ दर्द छिपे है सीने में, मगर अलग ही मजा आता है हंसकर जीने में. खरं सांगतो मला फार टेन्शन विचार आला ना त्रास झाला काय मी ते युट्यूब काढतो बरं. 2 लोकांचे भाषण परत ऐकायचे किंवा काय. एक लालू प्रसाद यादव आणि दुसरे रामबाजी. मग त्यांच्या कविता मग सगळे प्रधानमंत्र्यांपासून सगळ्यांचे ते हास्याचे फवारे आणि शीघ्र कवी, एकदम शीघ्र कवी. आम्हाला लवकर काही आठवत नाही पण यांना सगळं काही ताबडतोब आठवते ते आठवते आहे. आणि त्यांचं जीवनाचं हा जो एका त्यामुळे सांगायचं तर साझेदारी करो तो किसी के दर्द की करो. साझेदारी करो तो किसी के दर्द की करो, क्योंकि खुशियों के तो दावेदार बहुत है. गरिबांचे जे आहे त्यांना साथ द्या, त्यांना सोबत द्या. जो आहे वर्ग आहे त्याच्यावर तर सगळ्या, जो नाही वर्ग आहे त्याच्याबरोबर राहा. हे त्याच्या आयुष्याचं मर्म आहे. म्हणून आज एवढे सगळे लोक त्यांच्यावर प्रेम करतात. माझ्या सुद्धा मनापासून त्यांना शुभेच्छा आणि आमच्या या मित्रांना फार मोठं आयुष्य लाभो आणि गोरगरिबांची सेवा देशभरामध्ये त्यांच्या हातून घडो अशी मी प्रार्थना करतो सगळ्यांच्या वतीनं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय भीम. नमस्कार आणि जय भीम. झालं का सगळ्यांचं थोडं शांतता. आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे अप्रतिम पुस्तक प्रवीण मोरे आणि चंद्रमणी जाधव
यांनी आपल्याला सादर केले त्याबद्दल मी त्या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि हे अभिनंदन करत असताना मला एका अतिशय महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायची आहे. आपण पाहतो की आपण सगळेच भारतीय लोक कुठलीही गोष्ट डॉक्युमेंट करण्याच्या बाबतीमध्ये आपण अतिशय दुबळे आहोत. आणि विशेषतः ज्यांचा उल्लेख आपण आंबेडकरी समाज म्हणून करतो तो आंबेडकरी समाज आज नव्हे तर शतकानुशतकं कोणतीही महत्वाची गोष्ट डॉक्युमेंट करण्याच्या बाबतीमध्ये काहीसा आळशी आहे, काहीसा बेसावध आहे. याचं फळ काय मिळतं तर इतर समाजातले किरकोळ लोक सुद्धा जेव्हा अभिमानाने मिरवत असतात त्यावेळेला आपल्याला आपल्या नायकांची कहाणी सुद्धा माहिती असते. लोक कुठल्या तरी फुटकळ वर्षानुवर्ष शतकानुशतकांच्या आपल्या जातीच्या सनसनावळ्या जेव्हा सांगत असतात त्यावेळेला आपल्याला आजोबाचं आणि पणजोबाचं नाव सुद्धा माहित नसतं. इतके आपण बेसावध असतो आपल्या स्वतःच्या गोष्टी डॉक्युमेंट करण्याच्या बाबतीमध्ये. चळवळीसाठी उद्याच्या न्यायाच्या संघर्षासाठी आपल्याला लिहिणं बोलणं आवश्यक आहे. हे काम प्रवीण मोरे आणि जाधव यांनी केलेलं आहे. हे अतिशय महत्वाचं काम केलेलं आहे. मला वाटतं की आम्ही सर्व दलित लेखकांनी जे काम केले ते एका बाजूला ठेवलं आणि या दोघांनी केलेलं काम एका बाजूला ठेवलं तर हे काम महत्वाचं आहे. त्यांनी जे केलेलं आहे अनेक कार्यकर्त्यांना लिहायला लावलेलं आहे. हे कार्यकर्ते साहेबांवर काम करणार आहेत. अगदी सिद्धार्थ कॉलेजमध्ये असतानापासून काम करणार आहे. मंत्री असताना त्याच्यावर दौरे केलेले आहेत. साहेब कुणाच्या लग्नाला गेलेले आहेत, कुणाच्या वाढदिवसाला गेलेले आहेत, कुणाच्या मृत्यूच्या तिथं जाऊन गेलेले आहेत, कुणाला अन्याय अत्याचार तिथं गेले आहेत. त्या सगळ्या 82 जणांनी काय लिहिलेलं असेल सगळ्या 82 जणांचा एकच सुरू आहे. साहेबांची काम करण्याची पद्धत आणि साहेबांचा स्वभाव ही त्यांची श्रीमंती आहे. बस दोनच गोष्टी साहेबांची काम करण्याची पद्धत आणि साहेबांचा स्वभाव याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करतो. साहेबांनी रिक्षामधून प्रवास केलाय, रेल्वेमधून प्रवास केलाय, बसनी प्रवास केलाय, टू व्हीलरवरून प्रवास केलाय, सायकलवरून प्रवास केलाय. ज्या कार्यकर्त्याकडे चहा प्यायला सुद्धा पैसे नव्हते, ज्या कार्यकर्त्याकडे बसचा प्रवास करायला सुद्धा पैसे नव्हते अशा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दलित क्रांतीची चळवळ सुरू करणे ही काही सोपी गोष्ट नाही. सोपी गोष्ट नाही. अतिशय शून्यातून हे सगळं त्यांनी उभं केलेलं आहे. एक सिद्धार्थ विहार हॉस्टेलमध्ये शिकणारा विद्यार्थी भारत सरकारचा आज सामाजिक न्याय मंत्री होतो. हा एक चमत्कार आहे. तसंच सुशील कुमार शिंदे साहेब हे न्यायालयामध्ये पट्टेवाले होते आणि आठवले साहेब पॅंथरचे कार्यकर्ते होते. ही दोन माणसं भारत सरकारमध्ये काम केले. हा लोकशाहीमध्ये सामान्य माणूस किती उंचापर्यंत जातो, लोकशाही या सामान्य माणसाला किती मोठं होता येतं हे सगळी बाबासाहेबांनी निर्माण करून ठेवलेली घटना आहे. ही जर घटना नसती तर ही सामान्य माणसं इतक्या वरपर्यंत पोहोचू शकलेली नसते. आज आपण बोलतोय, आज आपण एकत्र येतोय, आज आपण इतक्या अभिमानाने एकमेकाला भेटतोय, जयभी म्हणतोय, हे सगळं बाबासाहेबांचं बाबासाहेब आहे. बाबासाहेब नसते तर आपण कुठेतरी घरावर राखली असती. बाबासाहेब नसते तर आपण कुठेतरी झोपड्यामध्ये बसलो असतो. बाबासाहेब नसते तर आपण कुठेतरी कुणाच्या घरी मजुरी केली असती. बाबासाहेब नसते तर आपल्याला स्वाभिमान करायला नसता. बाबासाहेबांमुळे आपण बदललेला. बाबासाहेबांच्या निधनानंतर आपल्या समाजाला वाली नव्हता. सगळा समाज प्रवीण दरेकरजी, उपस्थित सर्वच मान्यवर आणि ज्यांचा इथं आवर्जून एक सत्कार होतोय ते आपल्या सर्वांचे नेते, आंबेडकरी चळवळीतील एक लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय रामदासजी आठवले साहेब. पहिल्या प्रथम या पुस्तकाच्या निमित्तानं मी प्रवीणजी आणि चंद्रमणी या दोघांना मनापासून धन्यवाद देतो. कारण हे तसं सगळं अवघड काम आहे.
ज्या पद्धतीनं पुस्तकाचा आकार आणि पुस्तकाची व्याप्ती ही आपल्याला दिसते त्यानुसार हे अतिशय मेहनतीचं काम आहे. त्यासाठी त्यांनी जवळजवळ 85 कार्यकर्त्यांच्याकडून लेख गोळा केले. त्याचं मुद्रण व्यवस्थित केलेलं आहे, मुद्रण चांगलं केलेलं आहे आणि असं जवळजवळ 700 पानांचं पुस्तक त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याबद्दल मी प्रवीण आणि चंद्रमणी यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. चळवळीमध्ये वावरत असताना असं काही पुस्तकं आपण तयार करावीत वगैरे या गोष्टी आमच्या काही फारशा ध्यानामध्ये येत नाही. पण त्यांनी बाकी जाणीवपूर्वक म्हणजे आम्ही चळवळीमध्ये काम करीत असताना जरी पुस्तकं वगैरे अशी नाही तरी देखील त्यांनी आठवले साहेबांचे खाजगी सचिव म्हणून पीए म्हणून काम करीत असताना देखील त्यांनी त्यांची चलाखी दाखवली आणि त्यांनी हे पुस्तक निर्माण केलं. माझ्या मताप्रमाणे या पुस्तकाच्या निमित्तानं रामदासजी आठवले यांचं कर्तृत्व हे अग्रामर झालेलं आहे. कारण लोकांना जेवढे दिसतात तेवढंच व्यक्तिमत्व ओळखायची सवय झालेली असते. त्याच्या पलीकडे हा माणूस कसा असेल, संकट काळात हा माणूस कसा वागत असेल, समाज अडचणीत येताना हा माणूस कसा वागत असेल, समाजाची पिळवणूक होताना हा माणूस कसा वागत असेल याचा कोणी फारसा विचार करत नाही. ज्याचं पेपरला नाव येतं त्याला ते नेता मानतात आणि कामाला सुरुवात करतात. आठवल्यांच्या बाबतीमध्ये तसं नाही. मगाशीच अनेक लोकांनी सुरुवात करताना आणि ते बोलणारच की शून्यातून निर्माण झालेलं व्यक्तिमत्व. मी सुद्धा जे आठवले पाहिले ते याला काय म्हणतो त्याला आपण राजा ढालेंच्या तिथे आठवले साहेब पत्र लिहित बसलेले असायचे. आम्ही पॅन्थरचे नेते त्यावेळेला तिथं राजाला भेटायला जायचो आणि मग त्याच्यानंतर त्या हॉस्टेलमध्ये खाली जाऊन काहीतरी खावं म्हणून आम्ही निघायचो. आठवल्यांचं तेव्हाचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांना चल रामदास येतो का म्हटल्याशिवाय ते उठत नसायचे. आणि मग खाली कॅन्टीनमध्ये काय तिथं ते आमलेट पाव वगैरे मिळायचं तेवढं आम्ही खायचो आणि निघायचो. पण त्यावेळेला देखील जे बघितलेलं होतं की तिथून जी आठवल्यांची सुरुवात झाली. वर्तमानपत्रांना बातम्या देण्याचं त्यांच्या त्या गळ्यामध्ये एक पिशवी असायची, त्याच्यामध्ये ते 10 पेपर लिहिलेले असायचे आणि सगळ्या पेपर वर्तमानपत्रांच्या ऑफिसला जाऊन त्या बातम्या ते द्यायचे. हे देखील आम्ही पाहिलेले. म्हणजे अशा प्रकारे सगळे कष्ट घेऊन ज्या वेळेला या माणसानं एक चळवळीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि हे स्थान निर्माण करीत असताना वैचारिकदृष्ट्या जी भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका त्यांनी घेतली. म्हणजे केवळ आपल्या जातीचंच राजकारण करायचं का? अजिबात नाही. आपल्या राजकारणामध्ये केवळ मुलं पुरुषच पाहिजेत का? अजिबात नाही. दंगल करायला पाहिजेत का? अजिबात नाही. त्यांनी जे राजकारण केलंय व्यापक भूमिका घेऊन केली आणि ती जाणीवपूर्वक घेतली. म्हणजे आपलं संघटन करीत असताना आंबेडकरी समूहाच्या बरोबरच इतर समाजातील लोक आपल्याकडे कसे येतील, म्हणजे मराठे कसे येतील किंवा आणखीन कुणबी कसे येतील हे जसं बघितलं तसं खालच्याही जाती जमातीचे लोक कसे येतील हे त्यांनी जाणीवपूर्वक बघितलं आणि या सर्व लोकांची एक मोठ बांधायचा त्यांनी जो प्रयत्न केला हा देखील एक चांगला सिग्नल असा लोकांच्या मध्ये गेलेला आहे. साधारणपणे आंबेडकरवादी चळवळ म्हटलं की ते बौद्ध किंवा एका विशिष्ट जातीची असंच एक मानण्याची परंपरा आहे. पण त्याच्या पलीकडे जर आपल्याला बुद्ध आणि आंबेडकर न्यायचे असतील तर आपल्या देखील एका भूमिकेमध्ये फरक झाला पाहिजे आणि तो फरक रामदास आठवले यांनी अतिशय चांगल्या प्रकारे गिरवले. पुढे मी आमदार प्रवीण दरेकर गटनेते भारतीय जनता पक्ष यांना आमंत्रित करतो. त्यांनी त्यांचे सहवासातले आठवले
या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी गृहमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, ज्यांच्यावर हे पुस्तक या ठिकाणी काढलं गेलंय, लिहिलं गेलंय, ते तुम्हा आम्हा सर्वांचे ज्येष्ठ नेते, आरपीआयचे सन्माननीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब, सर्व आठवले वहिनी, अविनाश महातेकर साहेब, सर्व आरपीआयचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील या पुस्तकाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व मान्यवर आणि खास करून या पुस्तकाचे प्रकाशक माझे मित्र प्रवीण मोरे, सन्माननीय चंद्रमणी जाधव, माझे मित्र रमेश गायकवाड, सर्व सन्माननीय मान्यवर, सर्वप्रथम या पुस्तकाच्या निमित्तानं मी आठवले साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो की आपल्याला आई जगदंबा उदंड आयुष्य देवो आणि बहुजनांची, महाराष्ट्राची सेवा करण्याचे सामर्थ्य आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. खरं म्हणजे खास धन्यवाद प्रवीण मोरे आणि चंद्रमणी जाधव यांना त्या ठिकाणी दिले पाहिजे. कारण एखादी साहित्य कृती निर्माण करणं, लेख जमवणं, त्याचं प्रिंटिंग करणं आणि अशा प्रकारे चांगल्या स्वरूपात आपल्यासमोर आणणं किती अवघड काम असतं हे जो करतो त्याला त्याची कल्पना आहे आणि म्हणून त्यांना धन्यवाद देणं आवश्यक आहे. खरं म्हणजे आठवले साहेबांचा प्रवास हा थक्क करणार आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी तर जवळचा जास्तीचा साक्षीदार आहे, कारण माझं शिक्षण शिंदेसाहेब सिद्धार्थ महाविद्यालयात झालं आणि आम्ही आनंद भवनमध्ये असायचो आणि तेव्हा आठवले साहेब बुद्ध भवनला हॉस्टेलच्या तिथे त्यांच्या नुकत्याच ऍक्टिव्हिटी सुरू असायच्या युवा नेतृत्व म्हणून, आणि ते हॉस्टेल, ते कॅन्टीन आणि तिथला तो त्यांचा प्रवास जो सुरू झाला तो आज देशाचे मंत्री म्हणून आज आपल्यासमोर या ठिकाणी ते आहेत. खरं म्हणजे शून्यातनं विश्व निर्माण करणं काय बोलतात, कुठलाही राजकीय वारसा नाही, कुठला मोठा भांडवलदार पाठीशी नाही, केवळ तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची इमानदार फौज हीच आपली संपत्ती आणि ताकद, जी त्यांनी जपली, जोपासली, त्यातनंच आठवले साहेबांचं नेतृत्व आज या ठिकाणी संपूर्ण देश पाहतोय. खरं म्हणजे मी आठवले साहेबांना पाहत असताना अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या. राजकारणामध्ये आमच्यासारखे तरुण जेव्हा येतात तेव्हा त्यांना फास्ट असतं, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की आम्ही लगेच त्या ठिकाणी त्याच्यावर रिॲक्ट होतो, प्रतिक्रिया देतो. परंतु आठवले साहेबांचा मी स्वभाव बघितलाय की मागायचं तर ताकदीनं त्या ठिकाणी मागतात. महायुतीत असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी असतील तिथं मला हे पाहिजे, ते पाहिजे, माझ्या कार्यकर्त्यांना असं मिळालं पाहिजे. परंतु त्यासाठी टोकाचा संघर्ष करताना मी कधी पाहिलं नाही. म्हणजे समंजस नेतृत्व काय असतं आणि आपल्या कार्यकर्त्यासाठी झोकून देणारं नेतृत्व काय असतं हे आठवले साहेबांचं मी जवळून त्या ठिकाणी पाहिलं. जनरली आमदार झाला की लगेच 2 हात त्या ठिकाणी माणूस मोठा होतो, खासदार झाला की आणखी डबल होतो. परंतु आठवले साहेबांना रात्री 2 वाजता पण फोन करा आणि अगदी कुठल्या वाडी वस्त्यातनं एखाद्या झोपडपट्टीतला छोटा कार्यकर्ता पण त्यांना अगदी जसं काही आठवले साहेबांनी 100-500 त्याचे उधार घेतले अशा पद्धतीत त्या ठिकाणी बोलत असते. आणि हा आपलेपणा जो आहे ना तो एवढ्या मोठ्या उंचीवर गेल्यानंतर सुद्धा जपणं हे फार अवघड असतं. कारण माणसाला सत्ता आली, पद आली
की खूप कार्यकर्ता आणि सर्वसामान्यांमध्ये दरी पडत असते. परंतु आठवले साहेब आमदार झाले, राज्यात कॅबिनेट मंत्री झाले, देशामध्ये त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम करते. पण सर्वात लोकप्रिय आणि मास लीडर जर कोण असेल तर ते आठवले साहेब आहेत. हे देशातली सारी लोक त्या ठिकाणी मान्य करतात. मी प्रवीणला धन्यवाद देईल, कारण अनेक लोकांकडून त्यांनी आठवणी जमा करणं. खरं म्हणजे आठवले साहेब तुमच्या कविता, तुम्ही एक असा भाषण किंवा कार्यक्रम कविता नसते. मला पण थोडं कविता मग करावीशी वाटते. आपलं नाव आहे रामदास, आम्ही सगळे भाग्यवान आहोत. आपला लाभलाय आम्हाला सहवास. आपलं नाव आहे रामदास, आम्ही सारे जण आहोत भाग्यवान, आपला लागलाय सहवास. सहवास तर आम्हाला सगळ्यांनाच लागलाय. पण प्रवीण असा एकमेव तुमचं सहकार्य आहे की त्याने सहवासातना सगळ्या आठवणी ज्या आहेत, लेख आहेत ते साठवले, त्यातनं निर्माण झालं सहवासातली आठवण. प्रवीणनी सर्व लेख साठवले, त्यातनं निर्मिती झाली, त्याचं नाव आहे रामदास आठवले. त्याच्यामुळे मी रामदास आठवले साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या माध्यमातून आपल्या समाजाचं, बहुजन समाजाचं जेवढं म्हणून त्या ठिकाणी चांगलं काम करता येईल त्यासाठी आपण सारे जण त्या ठिकाणी त्यांच्या मागे उभं राहूया. त्यांच्या कामाचा आदर्श, त्यांच्या वागणुकीतला आदर्श, या सहवासातले आठवलेमधल्या अनेक गोष्टी आहेत. पुस्तक काय केवळ नेत्याच्या महात्म्यासाठी नसतं, नेत्याचं मोठेपण दाखवण्यासाठी, साठवण्यासाठी नसतं, तर ते नेतृत्व इथं येण्यासाठी या लेखांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ता म्हणून गोष्टी आपल्याला घेण्यासारख्या असतात. त्या गोष्टी जर आपण त्या वाचनातना, त्या आठवणीतना घेतल्या नाहीत तर त्या पुस्तकाचं एका प्रकाशन सोहळ्यापुरतं त्या ठिकाणी वैशिष्ट्य आणि महत्व ठरू शकतं. त्यामुळे त्या पुस्तकातून आपण सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व रामदास प्रेमींनी त्या ठिकाणी बोध घ्यावा आणि आपल्यातूनही उद्या रामदास आठवले घडू शकतो या ताकदीनं आपण सारेजण काम करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुगर है. मी तसा कुणाचाही नाही हसत. म्हणूनच आज माझ्यावर निघत आहे पुस्तक. माझं नेहमीच शांत असतं मस्तक. तर माझ्याजवळ आहे जेलूंचा हस्त. तसं मला लिहिणं फारसं नाही जमलं. तसं माझ्या धावपळीच्या कामामुळं मला फारसं लिहिणं नाही जमलं. पण साहित्यिकांशिवाय मला नाही जमलं. साहित्यिक जे आहे ते साहित्यिक विचारवं.
चळवळीला दिशा देण्याचं काम करत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जी आहे ही चळवळ अनेक साहित्यिकांच्या लेखणीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा इतिहास लिहिला गेलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर नसते तर कदाचित आम्हाला कोण विचारलं नसतं. आम्ही सगळे वेशीच्या बाहेर राहणारे लोक, पिढ्यापासून अंधारामध्ये राहणारे लोक, पण अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवला, त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी एकनिष्ठ राहू. पॅन्थरसारखी जी मुवमेंट आहे, आम्ही कुणावर अन्याय करणार नाही, पण अन्याय आम्ही सहन करणार नाही. समाजामध्ये समता प्रस्थापित झाली पाहिजे. जाती व्यवस्था जी आहे ती जाती व्यवस्था कायद्याने संपुष्टात आलेली आहे ती कृतीमध्ये आली पाहिजे. यासाठी सातत्यानं संघर्ष करणारी पॅन्थरची मुवमेंट आणि त्या मुवमेंटमध्ये त्या चळवळीमध्ये असंख्य कार्यकर्ते माझ्यासोबत आले. ही जी संपत्ती आहे ही संपत्ती कार्यकर्त्यांची संपत्ती, जनतेची संपत्ती ही कुठल्याही संपत्तीपेक्षा सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. आणि कार्यकर्त्यांनी माझ्यावर भरभरून प्रयत्न केले. या ठिकाणी आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब आलेले आहेत. काँग्रेस पक्षाच्या अलायन्सच्या काळामध्ये त्यांच्यासोबत माझे अत्यंत चांगले संबंध होते. आज मी नरेंद्र मोदींच्या सोबत असतानाही माझे त्यांच्यासोबत संबंध चांगले आहेत. त्यांच्यासारखा समाजामध्ये, दलित समाजामध्ये जन्माला आलेला एक नेता, पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकरी केल्यानंतर राजकारणात आलेले सुशीलकुमार शिंदे, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते दलित आहेत असं कोणाला वाटत नाही. दलित समाजामध्ये सुद्धा गोरेपान लोक आहेत. अलीकडे मी अनेक कार्यकर्त्यांच्या लग्नाला सुद्धा मुंबईमध्ये, आमच्या सगळ्या महिला, आमचे सगळे कार्यकर्ते मोठ्यामध्ये महिला सुद्धा चांगल्या मेकअप करून येतात. आणि त्या लग्नामध्ये गेल्यानंतर हे लग्न दलित समाजात आहे की नाही असं वाटत नाही. समाजामध्ये प्रगती होती आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं समाज इकॉनॉमिकली थोडा इम्प्रूव्ह होतो आहे. कार्यकर्ते सुद्धा हळूहळू असेना आपल्या पायावर उभे राहत आहेत. फार मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती जमा करता आली ना आपल्या कार्यकर्त्यांना, पण माझ्यासोबत फिरण्याएवढी संपत्ती त्यांच्याजवळ आहे. माझ्याबरोबर फिरण्याएवढी संपत्ती त्यांच्याकडे आहे. निवडणुकीमध्ये मात्र हरण्याएवढी त्यांच्याकडे संपत्ती. निवडणुकीमध्ये आपल्याला अजूनही ताकदवार बनायचं. या ठिकाणी प्रवीण दरेकर साहेब आलेले आहेत. मराठा समाजाचे ते नेते आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी पॅन्थरच्या काळामध्ये आम्ही केली होती. सुरुवातीला गावातून आलेला मी एक विद्यार्थी, माहीत होतं की मराठा समाज हा सगळा श्रीमंत आहे. मराठा जमीनदार आहेत, राजकारणात आहे, उद्योगपती सुद्धा आहे, पण असंख्य मराठा कुटुंब ही आर्थिकदृष्ट्या मागासलेली आहे. त्यामुळे ओबीसीला आरक्षण मिळालं. जी, ज्योती सीमाताई आठवलेजी, श्रीयुक्त दरेकरजी, श्रीयुक्त भाटेकरजी, आमच्या सोलापूरचे राजा सर्वदेजी, आमचे सुरेशकुमार लिंबाळेजी, ज्यांनी पुस्तक लिहिलं ते श्री प्रवीण मोरेजी, चंद्रभूषण जाधवजी आणि सर्व
रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, इतर पक्षाचे कार्यकर्ते आहेत, उपस्थित बंधू आणि भगिनी, राजकारणामध्ये एवढी वर्ष टिकून राहणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि ते सांगलीतून आले आहे. त्या काळी ज्या काळी ते राजकारणामध्ये आले तेव्हा राजाराम बापू पाटील आणि वसंतदादा पाटील हे सांगलीचे अतिशय मोठे नेते होते आणि त्याच्यातून आमच्या रामदासनी वाट काढली आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणात आले, त्याबरोबर देशाच्या राजकारणात आले. तसं क्वचितच स्वतःच्या हिंमतीवर क्वचितच असा एखादा नेता येतो. त्या एखाद्या नेत्यामध्ये ते आहेत. त्याबद्दल मला त्यांचा नेहमीच अभिमान वाटले की ते सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये येण्याच्या पूर्वीपासून त्यांची माझी ओळख. हे खरं आहे की मी त्यांना ताबडतोब प्रवेश देत असेल मला भेटायला. एका गरिबीतून वर आलेला आणि धडपड करणारा कार्यकर्ता, असा माणूस मिळणं आपल्या समाजामध्ये फार कठीण असतं. त्याचा गर्व नाही, शिक्षण घेतलं त्याचा गर्व नाही, कुठल्या गोष्टीचा मी भाव नाहीये. तर असा आहे एक आमचा तरुण नेता. आणि सगळ्यामध्ये महत्वाची भूमिका म्हणजे जी भूमिका सातत्यानं मी मांडतो, सर्वंकष दलित चळवळ. ढसाळ मी त्याच्याविषयी खूप लिहिलं होतं. मी सुशील कुमार शिंदे हे सर्वंकष दलित चळवळ म्हणतात. त्यांनी ही कृतीत करून दाखवलेली आहे. रामदास आठवले कटकेंच्या सारखा कार्यकर्ता, तो माझ्या जातीचाच आहे. आरपीआयमध्ये असलं तरी काय बिघडत नाही, पण सर्वंकष दलित चळवळ जी आहे ती अतिशय महत्वाची. इथं चर्मकार आहेत, मेजर समाजाचे लोक आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मातंगी समाजाचे आहेत. असे हे 4-5 ज्या प्रमुख जाती आहेत दलितांच्या मधल्या, त्या सगळ्यांना त्यांनी स्थान दिलेलं आहे. आणि अशी आठवण ठेवून स्थान देणारे फार कमी नेते असतात. आणि म्हणून आम्हाला बाबासाहेबांनी सगळ्यांच्या करता म्हणून प्रयत्न केले. बाबासाहेब एकट्या बौद्ध समाजाकरता त्यांनी प्रयत्न केले नाही, सगळ्या दलित समाजाकरता केले. म्हणून मी सातत्यानं ही भूमिका मांडतोय की सर्वंकष दलित चळवळ ही वाढली पाहिजे. म्हणजे त्याच्यात आणि दुसऱ्या जातीमध्ये असा संघर्ष होता कामा नये. आपण सगळे बाबासाहेबांची लेकरं आहोत आणि त्यामुळे आपण पुढे गेलं पाहिजे या मताचं मी सातत्यानं भूमिका मांडतोय. तसंच रामदासजी आठवलेंनी ही भूमिका घेतलेली आहे, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे कठीण काम असतं ते त्यांनी केलं. आणि महाराष्ट्रातल्या एका ग्रामीण भागामधला सांगलीमधला एक कार्यकर्ता आज भारताच्या राजकारणामध्ये एवढं नाव कमवतो. आणि इतकंच नाही तर मग अटल बिहारी असो नाही तर नरेंद्र मोदी असो, त्या दोघांनाही हसवतो. काँग्रेसवाले तर हसतातच चांगल्या दृष्टिकोनातून. कम्युनिस्टवाले हसतात. तुम्हाला कल्पना नाही, कारण मी त्यांच्याबरोबर पार्लमेंटमध्ये होतो, राज्यसभेत होतो, लोकसभेमध्ये होतो. आणि ते जे 4 लोक नाही, आम्ही 5 लोक होतो निवडून आलेले त्या लोकसभेमध्ये. ते पुढच्या वेळेस करेक्ट करा, मी वाचलंय तुमचं पुस्तक म्हणून सांगतो. आम्ही 5 लोक होतो. तर 5 लोक त्यावेळेस ही पण शरद पवारांचीच कमाल होती. या 5 लोकांना त्यात प्रकाश आंबेडकरही होते. 4 नाही 5 होते माझ्यासाठी. अरे अभी कितना पड़ेगा, बहुत पड़ गया. तर आता आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे की रामदास आगे बढो.
विचार करण्याची वृत्ती आहे आणि त्याच्यावर मंथन करून आपला पुढं त्याला नेण्याचं काम ते करतात. ही आतापर्यंत आपले खूप नेते झाले, मी आता काही सगळ्यांची नावं घेत नाही, त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही काम केलेलं आहे. पण त्यांचं स्वतःचं असं वैशिष्ट्य त्यांनी निर्माण केलं. सुरुवातीला असं वाटायचं की हा रामदास म्हणजे असं चिल्लर माणूस आहे असं वाटायचं, पण आपल्या कर्तृत्वाने त्याने आपला ठसा उमटवला, दबाव वाढवला पार्लमेंटमध्ये देखील. ते सुरुवातीला तर ते उठले की काही लोक हसायचे, पण नंतर ज्या तऱ्हेनं ते कविता मांडायचे ते बघून सगळ्यांना देखील त्याच्यामध्ये चिंतन करावंसं वाटलं. मग ते लोकसभा असो नाहीतर राज्यसभा असो, बाहेरही असो, हे काही कमी नाही हो. आपल्याला असं वाटतं की आपल्या कुठल्या तरी वस्तीमधला एक माणूस असं हे करतो, पण देशाच्या पार्लमेंटमध्ये एवढी आपली भूमिका मांडणारा नेता, आम्हाला अभिमानला एक कार्यकर्ता आज भारताच्या राजकारणामध्ये एवढं नाव कमवतो. आणि इतकंच नाही तर मग अटल बिहारी असो नाहीतर नरेंद्र मोदी असो, त्या दोघांनाही हसवतो. काँग्रेसवाले तर हसतातच चांगल्या दृष्टिकोनातून, कम्युनिस्टवाले हसतात. तुम्हाला कल्पना नाही, कारण मी त्यांच्याबरोबर पार्लमेंटमध्ये होतो, राज्यसभेत होतो, लोकसभेमध्ये होतो. आणि ते जे 4 लोक नाही, आम्ही 5 लोक होतो निवडून आलेले त्या लोकसभेमध्ये. ते पुढच्या वेळेस करेक्ट करा, मी वाचलंय तुमचं पुस्तक म्हणून सांगतो. आम्ही 5 लोक होतो, तर 5 लोक त्यावेळेस ही पण शरद पवारांचीच कमाल होती. या 5 लोकांना त्यात प्रकाश आंबेडकरही होते. 4 नाही 5 होते माझ्यासही. अरे ये कितना पड़ेगा, बहुत पड़ेगा. तर आता आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे की रामदास आगे बढो. रामदासचं वाचन खूप चांगलं आहे, विचार करण्याची वृत्ती आहे आणि त्याच्यावर मंथन करून आपला पुढं त्याला नेण्याचं काम ते करतात. ही आतापर्यंत आपले खूप नेते झाले, मी आता काही सगळ्यांची नावं घेत नाही, त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही काम केलेलं आहे. पण त्यांचं स्वतःचं असं वैशिष्ट्य त्यांनी निर्माण केलं. सुरुवातीला असं वाटायचं की हा रामदास म्हणजे असं चिल्लर माणूस आहे असं वाटायचं, पण आपल्या कर्तृत्वाने त्याने आपला ठसा उमटवला, दबाव वाढवला पार्लमेंटमध्ये देखील. ते सुरुवातीला तर ते उठले की काही लोक हसायचे, पण नंतर ज्या तऱ्हेनं ते कविता मांडायचे ते बघून सगळ्यांना देखील त्याच्यामध्ये चिंतन करावंसं वाटलं. मग ते लोकसभा असो नाहीतर राज्यसभा असो, बाहेरही असो, हे काही कमी नाही हो. आपल्याला असं वाटतं की आपल्या कुठल्या तरी वस्तीमधला एक माणूस असं हे करतो, पण देशाच्या पार्लमेंटमध्ये एवढी आपली भूमिका मांडणारा नेता, आम्हाला अभिमान आहे त्याचा. एवढी जागृतपणा त्यांच्यामध्ये आहे. कविता करणं वगैरे काय आमचे लिंबाळे साधी गोष्ट नाही. शरणकुमार लिंबाळे हे माझ्याच जिल्ह्यामधले आहे. राजा सरोदे माझ्याच जिल्ह्यात. आता मला मदत केली त्यांनी माझी ह्यावेळेस. पूर्वी पोलीसमध्ये असल्यामुळे कधी भांडण फोडावं हे मला माहिती. नेहमी राजाभाऊची देखील
आमची मैत्री खूप आहे आणि समाजाच्या दुःखी पीडितांचं ते काम करतात त्याच्याविषयी आम्हाला नेहमीच आलं. मी तर मुलं सांभाळायला होतो 10 रुपये कष्टातून. आणि आमच्या ह्या मित्राला ज्या तऱ्हेनं मला तर माहिती आहे, किती लोकांना माहिती आहे की मुंबईमध्ये आल्यानंतर हॉस्टेलमध्ये जाण्यापूर्वी ते वर्तमानपत्रावर झोपत होते. बरोबर आहे ना लेखक? कारण त्या एवढ्या कष्टातून वर आलेला, त्यामुळे मला अभिमान वाटायचा की असा माणूस धडपड करतोय, चळवळ उभी करतो, मग ती रिदलची असो, मराठवाड्या विद्यापीठाला नाव बाबासाहेबांचं नाव देण्याचं असो, किंवा काल परवापर्यंत पुण्याची भीमापुरी ती चळवळ असो, हे सगळं धावून येणाऱ्या जी प्रवृत्ती आहे त्यांची, ती कार्यकर्त्यांनी शिकली पाहिजे. कारण मी तर म्हणेन की रामदासजी म्हणजे उद्या येणाऱ्या पिढीकरता एक ट्रेनिंग आहे. तुम्ही कशा तऱ्हेनं कार्य केलं पाहिजे. काही कोणी नसताना, काही नसताना त्यांनी जे लोक जमवले, सपोर्ट मिळाला ती गोष्ट निराळी, पण काही नसताना गळ्यात पिशवी घालून निघायचे, त्यावेळेस स्लीपर आणि हे घालून यायचे ते, आणि एवढ्या गरिबीतून वर आले, पण त्यांनी त्याचं कधी भांडवल केलं नाही. आमच्या ताईला पण धन्यवाद दिला पाहिजे, सीमाताईला देखील. शांतपणाने त्यांना मदत करतात, कुठे काय गाजावाजाने काय नाही की मी अमक्याची पत्नी आहे तमक्याची पत्नी आहे असं नाहीये. शांतपणाने काम करतात आणि मला वाटतं की चळवळीचं महत्वाचं हे काम आहे की आपल्या पतीला शांतपणाने मदत करणं आणि त्याला पुढं जाण्याकरता सहयोग देणं ही अतिशय महत्वाची घटना आहे. आणि म्हणून मी तुम्हाला देखील काही मनापासून धन्यवाद देतो. आज आपण जे सगळे आलेला ते महत्वपूर्ण लोक आहे, तर हे बोलण्यासारखं आज तसं खूप आहे, पण सगळेच बोलायला लागले तर त्या पुस्तकाच्या पेक्षाही आणखी काही बोलतील. पण आता आपण एवढंच हे लक्षात ठेवूया आणि रामदासजींना शुभेच्छा देऊया की तुमचं एक पुस्तक निघालं, 10 खंड निघणार आहेत, पण त्यांच्याही पेक्षा इंटरनॅशनली तुमचा गवगवा व्हावा आणि भारताच्या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये जी तुम्ही भूमिका म्हणताय त्याचं कौतुक व्हावं. मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि दलितांचं काम करण्याकरता आपण मोठे व्हा, अशाच प्रकारची प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. मी विनोद कांबळे, मुख्य संपादक, संविधान वार्ता, मुंबई.